ते पत्र त्यांनी ब्राह्मणांनी सगळ्यांनी अशा पद्धतीने वाचलं. सर्वजण हसू लागले, सगळी सभा हसू लागली. आणि मग त्यांची नावं विचारली, त्या पत्रामध्ये वाचून दाखवले. हे 4 भावंड आहेत, यांची नावं बघा ना संन्याशाने कशी ठेवली होती. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, अशी नावं त्यांनी भावंडांची ठेवलेली आहेत. भावंडांची नावं ऐकून अजून हसू लागले. वा वा, का निवृत्ती नाव ठेवू नये? संन्यास घेतला म्हणजे तो निवृत्तच झाला होता ना, म्हणून तर त्यानं मुलाचं नाव निवृत्ती ठेवलं असेल, असं म्हणून निवृत्तीनाथांची सुद्धा अवहेलना सुरू झाली. या सगळ्या गोष्टी त्यांनी ऐकवत नव्हत्या, तरी सुद्धा त्यांनी महाराज अशा पद्धतीनं ऐकणं भाग होतं. कर्मधर्म संयोगानं ज्ञानोबरायांच्या नावाची चर्चा सुरू झाली. यांचं नाव ज्ञानदेव आहे. आणि असं म्हणून त्यांनी महाराज हसू लागले. डोळ्यासमोरून एक पखालीचा रेडा जात होता. तो पखाल्या म्हणजे पाणी वाहणारा रेडा, त्याच्या पाठीवर त्यांनी महाराज पाणी लादलेलं होतं आणि ते त्यांनी घेऊन जाण्याची प्रक्रिया अशा पद्धतीने होत होती. तो रेडा त्यांनी जात होता. त्या रेड्याला त्यांनी पाहिलं. ज्ञानोबराय त्यांनी महाराज अशा पद्धतीनं त्या धर्मसभेच्या समोर बोलत होते. निवृत्तीनाथ महाराज काही बोलत नव्हते. ज्ञानोबराय समोर आले. ते म्हटले, का बरं आम्हाला शुद्धीपत्र मिळू शकत नाही? तो जगन्नियंता परमात्मा सर्वांमध्येच व्याप्त आहे. तो सर्व चराचरात गच्च भरलेला आहे. तो सर्वांचाच आत्मा आहे. मग तो त्यांनी महाराज शुद्ध आहे, म्हणून सर्वच त्यांनी शुद्ध आहे, तुम्ही अशुद्ध त्यांनी म्हणता कोणाला? असे शब्द ज्ञानोबरायांच्या मुखातून बाहेर पडायला लागले. आता एवढे पंडित उंच आसनावर बसले होते, त्यांच्यासमोर त्यांनी बोलायचं काम सुरू होतं. मग त्यांना थोडं अहंकाराला ठेस लागली ना. त्यांचा पर्सनल इगो त्यांनी महाराज जागृत झाला. अहंकार त्यांनी भडकला. आपल्यासमोर त्यांनी बोलतोय, संन्याशाचा मुलगा असून तत्वज्ञान सांगतो, आत्मा एक आहे म्हणतो. तो रेडा समोरून जात होता. आणा रे त्या रेड्याला इकडे, असं म्हणलं की रेडे महाराजांना समोर आणलं. तू म्हणतो सगळ्यांचा आत्मा एक आहे, मग या रेड्याचा आणि तुझा पण आत्मा एकच आहे का? हो म्हणे, का नाही, सगळ्यांचा आत्मा एकच आहे, त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. असं म्हणल्यावर तर अजून लोकांमध्ये त्यांनी हसू फुटलं. बघा, काय नाव आहे रे तुझ्या रेड्याचं? त्या पखाल्याला विचारलं. तो म्हणला ज्ञाना. असं म्हणल्यावर त्यांनी महाराज सगळेच म्हणले, बघा, आत्मा एक सिद्ध होऊ नाही तर नाही हो, दोघांचे नावं तर सारखेच आहेत. याचं नाव ज्ञानदेव आणि त्याचं नाव ज्ञाना, दोघांची नावं तर एकच आहेत. त्याच्याहून पुन्हा ब्राह्मण त्यांनी अशा पद्धतीने हसू लागले. पण ज्ञानोबराय मात्र म्हणू लागले, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी काम हा तया नाही, त्याच्यात आणि माझ्यात कोणत्याही प्रकारची वेगळीक नाही, आम्ही दोघे एकच आहोत. थट्टा केली जात होती, त्यांची खिल्ली उडवली जात होती. सज्जन लोकांना ते सहन होत नव्हतं. मग रेड्याला त्यांनी अशा पद्धतीने समोर आणलं. आणि आता बोपदेव त्यांनी महाराज बोलू लागले, त्याचा आणि तुझा आत्मा जर एकच आहे ना, मग त्याला जर आघात केला तर तुझ्या अंगावर त्यांनी वळ उमटतील का? असं म्हणल्यानंतर त्यांनी महाराज खरोखर रेड्याच्या पाठीवर आसूड मारले 3. आणि 3 आसूड त्यांनी मारल्याबरोबर ज्ञानोबरायांच्या पाठीवर अशा पद्धतीने वळ उमटले. असं त्यांनी महाराज झालं. आणि मग मात्र त्यांनी महाराज सर्वजण त्यांनी पाहून आणोनी टोनपा मारी ती त्रिपुटी, म्हणून अशा पद्धतीने त्रिपुटी मारली, म्हणजे 3 वेळा मारलं. तव तेची वळ उठी ज्ञानदेवा, असं प्रमाण माझ्याकडे आहे. मग ज्ञानोबरायांच्या पाठीवर वळ उमटले असं त्यांनी आहे. म्हणून 3 वेळेला अशा पद्धतीने मारलं. ज्ञानोबरायांच्या पाठीवर वळ उमटले. ते वळ उमटल्यानंतर त्यांनी महाराज सर्वजण पाहू लागले. ब्राह्मणांनी वेगळा अर्थ लावला. ते म्हणले, यांचा बाप त्यांनी काशी क्षेत्रात राहून आला होता, त्याच्याकडे बऱ्याचशा त्यांनी विद्या अध्ययन केलेलं होतं, काहीतरी गारुडी विद्या शिकून आला आणि त्याच्या पोरांना त्यानं विद्या शिकवली, म्हणून या पोरांना गारुडी विद्या येते, म्हणून अशा पद्धतीनं त्याच्या पाठीवर वळ आसूड मारल्यानंतर याच्या पाठीवर वळ उमटतात, असं त्यांनी बोलणं सुरू झालं. ज्ञानोबरायांच्या अंगावर वळ उमटले. सगळ्या लोकांचं त्यांनी आता कसं खंडन द्यावं? त्यांनी पुन्हा पुन्हा विनंती करायला सुरुवात केली, अशी काही बाजीगिरी विद्या नाही, तरीसुद्धा त्यांनी ते ऐकायला तयार नाहीत. मग मात्र त्याने प्रस्ताव मांडला, तू जसं वेदातली चर्चा करतोस ना, जसं वेदातलं तत्वज्ञान तू सांगतोस, जर तुझ्या पाठीवर त्या रेड्याच्या पाठीवर आसूड मारल्याने वळ उमटतात, तर तू जसा वेदांताची चर्चा करतो तसा वेदांताची चर्चा तो रेडा करील का? म्हणे, का नाही करणार?
रेडा निश्चित त्याने वेद अशा पद्धतीने बोलू शकतो. सर्वांचे म्हणणे की तुम्ही वेद अशा पद्धतीने रेड्याच्या मुखातून बोलून दाखवा. म्हणती ज्ञानदेव तुमच्याची प्रसादे करतील घोष महिषीपुत्र. ज्ञानोबराय म्हणले का करणार नाही, तुमच्याच प्रसादानं महिषीपुत्र म्हणजे रेडे महाराज वेद अशा पद्धतीने बोलतील. कोणता वेद बोलवायचा ते सांगा. आता हे यजुर्वेदी ब्राह्मण होते. मग यांना यजुर्वेद त्यांनी बापानं शिकवलं असेल. मग काहीतरी विद्या करून अशा पद्धतीने रेड्याच्या तोंडातून हा वेद यजुर्वेद बोलवतील. म्हणून यजुर्वेद न सांगता त्यांनी महाराज त्यांना जो वेद येत नाही असा त्यांनी वेद सांगितला ऋग्वेद. आता त्यांना काय माहिती वेद निर्माण करणारीच ती आहेत म्हणून हे काय माहिती, म्हणून त्यांनी सांगितलं ऋग्वेद अशा पद्धतीने बोलून दाखवा. ज्ञानोबरायांनी रेडे महाराजांच्या जवळ जाऊन त्यांच्या मस्तकावरून हात फिरवायला सुरुवात केली. त्यानं कुरवाळायला सुरुवात केली. कुरवाळता त्यांच्या डोळ्यामध्ये पाहायला सुरुवात केली. खोल त्यांनी अशा पद्धतीने त्या रेडे महाराजांच्या डोळ्यामध्ये ज्ञानोबरांनी पाहिलं. जणू काय त्या दृष्टीच्या माध्यमातून अशा पद्धतीने दिव्य शक्तिपात झाला. त्या रेडे महाराजांमध्ये एवढं सामर्थ्य त्यांनी आलं काय सांगावं. ज्ञानोबराय म्हणले ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा. असं म्हणल्याबरोबर मस्तकावर हात ठेवला की सहज रेडे महाराजांच्या मुखातून ओंकार ध्वनी प्रगट झाला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. निळवरांनी प्रत्येक ठिकाणी कारण दिलं महाराज. ते म्हणले चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. का बरं असं म्हणले माहिती आहे तुम्हाला? त्याचं कारण आहे या भावंडांनी चमत्कार करून दाखवले, पण हे चमत्कार मोठेपणा करता केले नाहीत, काही कारणाकरता केले. मग ते कारणं सांगितले महाराज. रेड्यामुखी वेद बोलविला आणि काय कारण दिलं, कशामुळे बोलवा लागला? गर्वद्विजांचा हरविला. द्विज म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मणांना गर्व झाला होता आणि तो गर्व अशा पद्धतीने कमी करण्याकरिता रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. रेडे महाराजांच्या मुखातून वेद अशा पद्धतीने बाहेर पडू लागला. बोपदेवाच्या पायाखालची माती सरकली महाराज. उंच असणारे बोपदेव त्यांनी बसले होते ना, उठून उभे राहिले. डोळे मोठे मोठे करून त्यांनी रेड्याकडे पाहू लागले. रेड्याच्या मुखातून वेद बाहेर येत आहेत आणि अस्खलित त्यांनी वेद बाहेर पडू लागले. आपल्या पोथ्या हातामध्ये होत्या, ब्राह्मणांच्या हातामध्ये वेदाच्या पोथ्या होत्या. त्या पोथ्यांची पानं ब्राह्मण त्यांनी पलटू लागले. ते सगळेचे सगळे ऋचा, सगळे श्लोक अशा पद्धतीनं मुखातून बाहेर पडतात. आपल्या पोथ्या नीट करून घेतल्या महाराज. काहींच्या पोथ्या घरी होत्या, घरी पळायला लागले पोथ्या घेऊन येण्याकरिता. घरून अशा पद्धतीने पोथ्या आणल्या. बोपदेव मात्र त्यांनी पाहतच राहिले. उंच आसन बोपदेवांना आता सोडलेलं आहे महाराज. त्यांना कळालंच नाही ते कधी उभे राहिले ना आसनावरून खाली उतरले. दिव्य असणारे भावंड अशा पद्धतीने डोळ्यासमोर पाहिले. घाई आसनावरून खाली आले आणि खाली येऊन त्यांनी ज्ञानोबरायांच्या समोर येऊन उभे राहिले. ज्ञानोबरायांच्या मुखकमलाकडे त्यांनी पाहत राहिले. पाहता पाहता साष्टांग दंड ज्ञानोबरायांच्या सगळी सभा उडाली. ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो. जय घोष सर्व भावंडांचा अशा पद्धतीने होऊ लागला. पैठणाची सभा दुमदुमून गेली. बोपदेवानं साष्टांग प्रणिपात केला. सगळ्या ब्राह्मणांनी शरणागती केली. ज्ञानोबरायांना खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेऊन सगळे ब्राह्मण त्यांनी महाराज आनंदानं नाचू लागले महाराज. निवृत्तीनाथ दादा मात्र एका बाजूला उभे होते. ज्ञानोबरांना खांद्यावर घेऊन नाचत होते, पण ज्ञानोबरा स्थितप्रज्ञ आहेत. फार जास्त सुख आलं म्हणून हुरळून जाणारे ज्ञानोबरा नाहीत महाराज. निवृत्तीनाथ दादा पाहत होते आणि पाहून मनात विचार करत होते, आज हा समाज खांद्यावर घेऊन नाचायला लागलाय. ज्यांना अन्न खायला दिलं नाही तो समाज आज खांद्यावर घेऊन नाचतोय. याला एकच कारण आहे फक्त, माझ्या आईबाबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. ते कसं विसरता येईल महाराज? त्याचा विसर निवृत्तीनाथांना त्यांनी पडत नाही. शांतपणे उभे आहेत. ज्ञानोबराय समोर आले. निवृत्तीनाथांच्या समोर दंडवत प्रणाम केला. दोन भाऊ एकमेकाला कडकडून अशा पद्धतीने भेटले. सोपान काका मुक्ताई भावंडांना बिलगले आणि आज आई वडिलांचं देहांत प्रायश्चित्त सार्थकी लागलं. असे भाव सगळ्यांच्या डोळ्यामधून अशा पद्धतीने प्रस्फुटित होऊ लागले. आईबाबांची आठवण आली. त्यांच्या समोर जर अशी अवस्था झाली असती तर किती त्यांना चांगलं वाटलं असतं याचा विचार मनामध्ये यायला लागला.
त्याने आपल्याला जातीत घेण्याकरिता, आपल्याला धर्मात घेण्याकरिता, आपल्याला समाजात चांगली वागणूक मिळण्याकरिता किती अट्टहास केला. त्यांच्या डोळ्यासमोर जर समाजानं आपल्याला असं स्वीकारलं असतं तर त्यांना किती समाधान झालं असतं. पण आता खेद करण्यात काही अर्थ नाही. म्हणून अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य, यासारखे ब्राह्मण नाही कोणी. आता आधी ब्राह्मणच म्हणत नव्हते, आता म्हणायला लागले सगळे धन्य झाले, यांच्यासारखे ब्राह्मणच कोणी नाहीत, असे शब्द ब्राह्मणांच्या तोंडातून बाहेर निघायला लागले. ब्राह्मणांकडून शुद्धीपत्र त्याने प्राप्त झालं. यांना शुद्धीपत्राची काय गरज आहे महाराज? बोबदेवानं लिहिलं, हे देव तिन्ही मूर्तिमंत आधी यासी न चले प्रायश्चित्त. त्याचे शब्द आहेत महाराज पत्रातले. बोबदेवानं पत्र लिहिलं, शुद्धीपत्र. परत ऐका, हे देव तिन्ही मूर्तिमंत, हे तिन्ही पण मूर्तिमंत देव आहेत. यासी न चाले प्रायश्चित्त, यांना प्रायश्चित्ताची काही आवश्यकता नाही. की जगद्गुरु मूर्तिमंत, हे जगद्गुरु आहेत, जगाचे गुरु आहेत महाराज, मूर्तिमंत जगद्गुरु आहेत. जीवनमुक्त असते हे, आणि हे जीवनमुक्त आहेत असा त्यांच्याविषयीचा महिमा बोबदेवानं पत्रामध्ये लिहिला. सर्वांना आनंद झाला. लोक रोज अशा पद्धतीने पैठणामध्ये 4 भावंडांचे दर्शन घेण्याकरिता येऊ लागले. कृष्णाजी पंतांच्या घरी त्यांनी मुलं राहू लागले. म्हातारपणाला कृष्णाजी पंतांच्या जीवनामध्ये हा दिव्य असणारा भाव घडला होता. त्यांच्या हाताने फार मोठं सत्कर्म झालं होतं. त्यांना त्याचं फार मोठं समाधान होतं की त्यांनी पुढाकार घेतला, त्यांनी ब्रह्मसभेमध्ये मुद्दा मांडला, त्यांनी ब्राह्मणांना अशा पद्धतीने हे सांगितलं, आणि त्यांच्यामुळं त्यांनी महाराज शुद्धीपत्र मिळालं होतं. 2 वर्ष आणि 8 महिने सगळेजण तिथं राहिले. मध्ये बरेच प्रसंग आहेत, आता ते मी तुमच्यासमोर सगळे सांगणार नाही, आणखी पुढं जायचं आहे. त्या कालखंडामध्ये नागनाथाच्या घाटावरती ब्रह्मसूत्र भाष्य, गीता भाष्य, उपनिषद भाष्य अशी त्यांनी महाराज सगळ्या ग्रंथांची जी रचना आहे ते सगळेचे सगळे त्यांनी महाराज ग्रंथ 2 वर्ष आणि 8 महिने तिथं राहून पैठणामध्ये अशा पद्धतीने ते सर्व लोकांच्या समोर सांगितले. त्याचं चिंतन त्यांनी महाराज घडलं. तिथं त्यांनी महाराज शंकर भाष्य असणारी, शंकराचार्य आद्य शंकराचार्य व्यासकृत असणारी गीता, त्याच्यावर शंकराचार्याने त्यांनी केलेलं भाष्य, आणि ते भाष्य त्यांनी अशा पद्धतीने पाहिलं. एवढा काळ तिथं थांबले. त्यांचा नित्यनियम असा त्यांनी होता, रोज गोदावरीचं स्नान करायचं पैठणामध्ये. तिथं त्यांनी महाराज, आणि कालिका देवीचं मंदिर आहे, रोज कालिका मातेचं दर्शन घ्यायचं. तिथं अशा पद्धतीने ढोलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. म्हणतात औरंगजेब त्यांनी उन्मत्त झाला होता, आणि त्या ढोलेश्वराचे पिंडच त्याला काढून टाकायचे होते. म्हणून त्यानं साखळदंड त्यांनी त्या पिंडीला बांधलेले हत्ती आणले होते, आणि हत्तीच्या माध्यमातून ती पिंड ओढून काढायची तयारी होती. त्यानं किती हत्तीनं ओढलं तरी पण पिंड निघाली नाही. त्या पिंडीला अजूनही त्यांनी महाराज अशा पद्धतीने चर आहेत, त्या साखळीचे चर आहेत महाराज, ती पिंड तशीच आहे. तो ढोलेश्वर त्यांनी महादेव त्या ठिकाणी राहतो. असं पैठण क्षेत्र म्हणजे प्रतिष्ठानपूर ही पुरातन असणारी नगरी आहे, ते धर्मपीठ आहे. त्या धर्मपीठामध्ये भावंड अशा पद्धतीनं राहिले, बराच काळ तिथं राहिले. ज्या रेड्याच्या मुखातून वेद अशा पद्धतीने बोलवले गेले तोही त्यांच्याबरोबरच आहे. रेडा त्यांनी पावन झाला महाराज. तो सामान्य नाही रेडा, तो त्यांनी महाराज मागचा त्याला जन्म होता, घोड्याचा जन्म होता. आणि जयदेव स्वामी होते, जयदेव स्वामी तो राजा होता, त्याचं नाव मला आठवत नाही आता. तो घोड्यावर बसून अशा पद्धतीने चालला होता, आणि ते जयदेव स्वामी समोरून आले. त्याचा पाय होता रिकिबीत. तो मला ब्रह्मज्ञान सांगा. रिकिमी में पाव ब्रह्म बताव. भाऊ म्हणायचे. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ज्यांच्याकडे आमचं श्रवण झालं, ते 10 दृष्टांत सांगायचे. त्याचा पाय त्यांनी त्या रिकिबीत होता, आणि त्याच्यावर बसून म्हणला मला ब्रह्म सांगा. जयदेव स्वामींनी घोड्याला स्पर्श केला, फक्त घोड्याला स्पर्श केला. त्याला स्पर्श केल्याबरोबर चमत्कार झाला. राजाची समाधी लागली घोड्यासगट. घोड्याची तर लागलीच लागली, राजाची पण समाधी लागली. एवढं सामर्थ्य. तोच घोडा त्यांनी महाराज पुढे जाऊन रेडा झाला. संतांची संगती झाली ना महाराज, तोच रेड्याच्या रूपात प्रगट झाला, आणि त्याला पुन्हा संतांची संगती झाली. आणि आता त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद अशा पद्धतीने बाहेर पडू लागले. होता तुमची कृपा पशु बोले वेद. तुमची कृपा झाल्यावर काय होत नाही महाराज, करील तो काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी. ज्ञानोबराय काय करू शकत नाहीत महाराज, सर्व काय करू शकतात, फक्त आपल्या अंतकरणामध्ये शुद्ध असणारं बीज त्यांनी पाहतात. म्हणून त्यांनी महाराज सर्व काही करणारे समर्थ असणारे संत आहेत. रेडा बोलू लागला, त्यांच्याबरोबरच अशा पद्धतीने रेडा राहिला. बऱ्याच काळापर्यंत तिथे राहिले.
तरीसुद्धा त्यांनी थोडासा किंतु ब्राह्मणांच्या मनामध्ये होताच. सगळे त्यांना नमस्कार करत होते, सर्व त्यांना मानत होते, फार चांगलं समजत होते, पण आपल्या पंक्तीत मात्र घेत नव्हते. तो जो त्यांनी महाराज सावत्रपणा त्यांच्या पोटात होत असतो. कृष्णाजी पंत देवकळ्यांच्या घरी अशा पद्धतीने पित्र जेवायचे होते आणि मुलं तिथं त्यांनी राहतात, त्याच्यामध्ये मुक्ताई पण राहते. मग स्वयंपाक करायच्या कामाला ती मुक्ताई पण मदत करेल आणि तिच्या हातचं अन्न खावं लागेल म्हणून त्यांनी महाराज ब्राह्मण जेवायला आले नाहीत. आता काय करायचं, ब्राह्मण जेवायला आले नाहीत, चिंता पडली. आता पित्र त्यांनी जेव घालायचे आणि मग कसं काय, त्यांनी ब्राह्मण अजून येत नाही, काय केलं पाहिजे. ओरिजिनल पित्र आणले महाराज खाली आणि ते प्रत्यक्ष त्यांनी जेवू लागले. ते सर्वांनी त्यांनी महाराज पाहिलं. आपण गेलो नाही, मग काय झालं असेल, खिडकीतून पाहिलं तर आजे पंजे डोळ्यासमोर दिसले जेवताना. पित्र त्यांनी महाराज कृष्णाजी पंतांच्या घरी जेव घातले. स्वपन देवाच्या मनामध्ये ती खंतच होती की पंक्तीमध्ये घेत नाहीत. आता पुन्हा त्यांनी महाराज अशा पद्धतीने जय जयकार होऊ लागला आणि त्यांचा चांगल्यापैकी स्वीकार अशा पद्धतीने केला. आता संपूर्ण स्वीकार झालेला आहे. आदराचं स्थानही पैठणामध्ये सर्वांनी त्यांना दिलेलं आहे. आता जास्त काळ तिथं थांबायला नको असा विचार करून भावंड पुढच्या प्रवासाकरता निघाले. पण पुढे त्यांनी प्रवास व्हायचा, सगळं गाव बोळवण करण्याकरिता आलं. एक बैलगाडी आणली, बैलगाडीमध्ये भावंडांना बसवलं, गाडी त्यांनी चालू लागली. गावकरी बऱ्याच दूरपर्यंत त्यांनी बोळवण करण्याकरिता आले. पुढचा प्रवास त्यांनी नेवासा क्षेत्राच्या दिशेनं होता. नेवासा क्षेत्राच्या दिशेनं प्रवास होता. नेवाशाला त्यांनी जाण्याकरिता, नेवासा म्हणजे म्हाळसापूर, त्याला म्हाळसा देवीचं माहेर आहे महाराज, ते म्हाळसापूर. तिथं त्यांनी महाराज जाण्याकरिता निघाले. तिथं मोहिनीराज देवाचं त्यांनी मंदिर आहे. मोहिनी अवतार भगवंतानं समुद्र मंथनाच्या वेळेला अमृत देवतांना देण्याकरिता घेतला होता ना, तो अवतार तिथे त्यांनी झालेला आहे. तुम्ही जर कधी नेवाशाला गेलात तर आवर्जून मोहिनी राजाचं दर्शन घेण्याकरिता जा. पुरातन असणारं मंदिर आहे. भगवान विष्णू त्यांनी मोहिनी अवतार धारण करून त्या ठिकाणी उभे आहेत, त्यांचं दर्शन तुम्हाला तिथे घडेल. अशा त्यांनी महाराज नगरीमध्ये प्रवेश केला भावंडांनी. त्याची लांबलचक कथा आहे, वक्तेबाबांनी त्याच्यात लिहिलेली आहे. आता ते मी तुम्हाला सांगणार नाही. नेवासा नगरीमध्ये प्रवेश केला. धो त्यांनी पाऊस आता जसा पाऊस चालू आहे असा पावसाळ्याचे दिवस होते. भल्या सकाळी त्यांनी महाराज जाऊ लागले. जात असताना त्यांनी महाराज एक प्रेत समोरून आलं होतं आणि ते प्रेत त्यांनी जात असताना त्या प्रेताच्या समोर आणि सौभाग्य अलंकार धारण करून, हिरवी साडी नेसून, कपाळाला मोठं कुंकू लावून एक स्त्री त्यांनी प्रेताच्या पुढं चालली होती. अंत्ययात्रा चालू होती आणि ती स्त्री त्यांनी समोरून आली होती. तिनं भावंडांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिला असं वाटलं, आता खरं तर ते जे प्रेत होतं ते सच्चिदानंद बाबांचं प्रेत होतं. त्यांचं पूर्वीचं नाव त्यांनी वेगळं होतं, बाबाजी असं त्यांचं नाव होतं. बाबाजी पंत थावरे असं त्यांचं नाव होतं. त्यांचं प्रेत चाललं होतं आणि त्यांची पत्नी सती जाण्याकरिता निघाली होती. तिनं असा विचार केला, असंही सती जायचं आहे. मग महापुरुष सत्पुरुष डोळ्यासमोर दिसतात, त्यांना नमस्कार केला पाहिजे. पण सौभाग्य अलंकार धारण केली होती. नमस्कार तिनं केला. ज्ञानोबऱ्यानं नमस्कार केल्याबरोबर मुखातून शब्द बाहेर पडले, अखंड सौभाग्यवती भाव. आता तिच्या अंगावर सौभाग्य अलंकार होते ना, अखंड सौभाग्यवती म्हणल्यावर ती रडायला लागली. म्हणे का रडता? सांगितलं, तुम्ही मला सौभाग्यवती भावा असा आशीर्वाद दिला खरा, पण हे पाठीमागून जे प्रेत आहे ते माझ्या पतीचं प्रेत आहे. असं म्हणल्यानंतर त्यांनाही व्याकुळता निर्माण झाली. ते म्हणले, माझा शब्द देव खोटा होऊ देणार नाही. पण ती अंत्ययात्रा थांबवली. ते प्रेत खाली टेकवलं आणि ते टेकवल्यानंतर त्यांनी महाराज ज्ञानोबा त्याच्याजवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं त्यांच्याकडे पाहिलं आणि फार प्रेमानं त्यांनी महाराज ज्ञानोबऱ्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, उठा सच्चिदानंद बाबा उठा. असं म्हणल्याबरोबर त्यांनी महाराज ते प्रेत जिवंत झालं. चमत्कार झाला. सगळ्या गावानं चमत्कार पाहिला. मेलेला मनुष्य त्यांनी उठून बसला. सच्चिदानंद बाबांना जीवदान प्राप्त झालं. स्वतःचं जीवन उरलेलं पुढचं जे जीवन आहे वाढवा मिळालेलं ते त्यांनी संतांच्या चरणावर त्यांनी समर्पित अशा पद्धतीने केलं. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला असं आपण ऐकतो ना, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने जीवन देऊन टाकलं संतांच्या चरणावर. मग सच्चिद आणि आनंद स्वरूपाची इथं व्याख्या महाराजांनी लिहिलेली आहे. ती न पाहता आपण पुढे त्यांनी जाऊया. पुढे त्यांनी पाऊस पडत होता. एक मस्जिद समोर दिसली. आश्रयाकरता म्हणून मस्जिदीमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली. आतमध्ये फकीर होता. आरडाओरडा करीत बाहेर आला. त्याने सांगितलं आतमध्ये यायचं नाही, ही मुस्लिमांची आहे. त्याने सांगितलं ही सर्वांचीच आहे. ते म्हणजे सर्वांची नाही. मग ती मशिदीलाच विचारा म्हणजे तू कोणाची आहेस? मग तिच्यातून आवाज आला मी हिंदूंची आहे. असं म्हटल्यानंतर चमत्कार झाला. ते भूत भूत म्हणून पळाले आणि हे त्याच्यामध्ये घुसले.
ते मंदिर होतं महादेवाचं, करवीरेश्वर महादेव. त्या करवीरेश्वर महादेवाचं ते मंदिर आहे पूर्वीचं. तिथं आजही त्यांनी महादेवाची पिंड त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळते. जर नेवाशाला आपण गेलो तर जो पैस खांब आहे त्या खांबाच्या बाजूला त्यांनी मोठी महादेवाची पिंड आहे, फार मोठी पिंड आहे महाराज ती. अशी पिंड त्यांनी महाराज प्रत्यक्ष तिथं पाहायला मिळाली. आता हा जो मुद्दा आहे ना, हा सगळ्या लोकांच्या दृष्टीनं वादाचा मुद्दा आहे. मला कोणत्याच प्रकारचा वाद घालायचा नाही. मी पहिल्या दिवशी तुम्हाला ग्रंथ दाखवला, मी कोणत्या ग्रंथाला धरून त्यांनी बोलतोय. आता जर माझ्या या बोलण्यावर कोणी आक्षेप घेत असलं तर मी काय करणार, त्याच्यासमोर तो ग्रंथ ठेवणार. हे बघ, हा ग्रंथ घे आणि तुला काय आक्षेप घ्यायचा त्या ग्रंथावर घे. तो ग्रंथ गोरखपूर प्रकाशनानं प्रकाशित केलेला आहे आणि तो त्यांनी सगळ्या संप्रदायाने स्वीकारलेला आहे. म्हणून त्यांनी म्हणत वक्ते बाबा काही सामान्य नव्हते. त्यांच्यासारखा सत्पुरुष त्यांनी पाहायला भेटला नाही महाराज. धर्मधुरंधर होते, भीष्माचार्यांसारखे जीवन जगणारे होते आणि संशोधक होते महाराज. त्यांच्यासारखा वेदांत कोणाचा तयार नव्हता. त्यांच्यासमोर थरथर कापत होते लोक, अशी त्यांची अवस्था होती. म्हणून असे दिव्य त्यांनी वक्ते बाबा आहेत. आपण सर्वजण त्यांचे अनुयायी आहोत. पण त्यांनी जे लिहिले ते मी तुमच्यासमोर अशा पद्धतीने सांगतोय. त्यातला भाव आहे. असो, सगळे भावंड आता तिथं थांबले. सगळ्या गावाला त्यांनी बातमी कळली. सर्वजण सत्पुरुष गावामध्ये आलेले आहेत. सगळ्या गावात चर्चा सुरू झाली. मेलेला मनुष्य जिवंत झाला, त्यांचा महिमा अशा पद्धतीने वाढला. मध्ये बरेच प्रसंग होते. ज्यावेळी बैलगाडीत बसून त्यांनी जाऊ लागले त्यावेळेला आणि शांतपणे प्रवास चालला होता. बैलांच्या टापांचा आवाज येत होता. बैलांच्या गळ्यामध्ये जे घुंगरं होते त्यांचा आवाज येत होता. बैलगाडीची जे चाकं आहेत त्याच्या त्या वाजण्याचा आवाज येत होता. एवढाच आवाज होता आणि त्या शांत वातावरणामध्ये गाडी चालत होती. गाडी चालता चालता आणि एक हुंदका ऐकू आला रडण्याचा. कोण रडत आहे? निवृत्तीनाथ दादा पुढे बसले होते, भावंड मागे बसले होते. आणि कोण रडतं म्हणून अशा पद्धतीने मागे वळून अशा पद्धतीने पाहिलं. मुक्ताईने सांगितलं, हा ज्ञानदादा रडतोय. गाडी थांबली. निवृत्तीनाथाने विचारलं, ज्ञाना का रडतोस? असं म्हणल्याबरोबर ज्ञानोबारांनी गाडीतून खाली उडी मारली आणि रस्त्याच्या कडले एका दगडावर जाऊन अशा पद्धतीने बसले आणि बसून अजूनच रडू लागले. त्यांचं रडणं पाहून निवृत्तीनाथांना आईचे शब्द आठवले. माझ्या बाळांच्या डोळ्यामध्ये कधी पाणी आलेलं पाहू नकोस निवृत्ती. घाग्याने निवृत्तीदादा समोर गेले. ज्ञानोबारांचे डोळे त्यांनी पुसू लागले. आई जसं त्यांनी हृदयाला लावत होती ना, असं ज्ञानोबारांना हृदयाला लावलं आणि विचारायला सुरुवात केली, का रडतोस ज्ञाना? त्याचं कारण तरी सांग ना मला. ज्ञानोबाराय म्हणले, दादा आपण निघालो खरे, पण जायचंय कुठे सांगा? त्याच समाजाच्या समोर जायचंय की ज्या समाजाच्या समोर जगण्याकरिता चमत्कार करून दाखवावे लागतात. अशा समाजाच्या समोर त्यांनी जायचंय. मग या समाजामध्ये जगण्याकरिता जर चमत्कार करून जगावं लागत असेल तर यांच्यामध्ये जायचंच कशा करता? काय कारणाकरता जायचं? मला नाही यायचं असं म्हणल्यानंतर त्यांनी महाराज निवृत्तीनाथांना त्या व्याकुळता झाली. हृदयाला लावलं, डोक्यावर हात फिरवला आणि फार प्रेमानं म्हणू लागले, ज्ञाना असं म्हणून कसं चालेल रे? आपल्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, एवढा मोठा त्याग केला. आपल्याला समाजामध्ये त्यांनी आपलं म्हणून सगळ्या समाजाने स्वीकारावं याच्याकरता किती अट्टहास केला. आणि आता जर आपण त्यांनी अशा पद्धतीनं म्हणू लागलो तर त्यांचा तो त्याग काय कामाचा ठरेल? म्हणून तू काय सामान्य आहेस का? अरे त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुरलीमधून वाहणारे जे स्वर आहेत ते प्रत्यक्ष तुझ्या मुखातून अशा पद्धतीने प्रवाहित होत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्याने जगदोद्धार करण्याकरिता श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश केला. म्हणून हे ज्ञाना कशाकरिता समाजात जायचं असं जर म्हणत असशील तर या जगाचा उद्धार करण्याकरिता तुझं कार्य त्यांनी झालं पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने जी गीता सांगितली त्या गीतेवर तुला त्यांनी भाष्य करायचं, त्याचा अर्थ तुला जगाला सांगायचा आणि तो पण मराठी भाषेमध्ये सांगायचा आहे. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करे. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीने ब्रह्मविद्येचा सुकाळ करायचा आहे आणि मराठी भाषेमध्ये त्यांनी सगळंचे सगळं सारस्वत आणायचं आहे. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून आणि अशा पद्धतीनं उभारी मिळाली आणि ते नेवासा क्षेत्रामध्ये पोहोचले होते. तिथं सर्व त्यांनी महाराज लोक उपस्थित आहेत आणि आता श्रीगुरूंची आज्ञा झालेली आहे की गीतेवर भाष्य लिहायचं. आद्य शंकराचार्यांनी जसं त्यांनी महाराज व्यासदेवांचं म्हणणं आज्ञा स्वीकारून त्यांनी गीतेवर भाष्य लिहिलं, प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं, तसं आता त्यांनी भाष्य लिहायचं आणि मराठी भाषेमध्ये, फक्त मराठी भाषेतच लिहायचं असं नाही, 56 भाषांचा केला असे गौरव असं त्यांनी महाराज भवार्णवी नाव हे जे त्यांनी अर्णव म्हणजे समुद्र आणि भव म्हणजे भवरूपी समुद्रामध्ये नाव अशा पद्धतीने प्रस्थापित केली. सगळ्या लोकांना उद्धरून नेण्याकरिता, सगळ्या जगाचा उद्धार करायचा म्हणून 56 भाषांचा गौरव करणं काही सामान्य गोष्ट आहे का?
म्हणून अशा पद्धतीनं दिव्य असणारं ज्ञानोबरांनी आपल्या अंगावर घेतलं आणि गीतेचं भाष्य त्यांनी करायचं ठरलं. गीतेवर अलंकार चढवायचं अशा पद्धतीने ठरलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंतकरणातले जे भाव आहेत ते भाव त्यांनी प्रगट करायचे आहेत. त्यातला अर्थ लोकांच्या समोर त्यांनी प्रगट करून सांगायचं आहे. म्हणून ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगण्याकरिता उद्युत झाले. त्यांना उंच आसनावर बसवलं. सगळे समोर श्रवण करण्याकरिता बसले. निवृत्तीनाथ दादा समोर त्यांनी बसलेले आहेत. ते प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत. पुढे ज्ञानेश्वरीत बोलताना ज्ञानोबराय त्यांच्याविषयी बोलतात, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, तरी बोल जरी गंगावती स्वीकारलं की जे. गंगावती म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? गंगावती म्हणजे निर्गुड. जे निर्गुडाचे झाडं आहेत की नाही, ते निर्गुड नदीच्या काठावर त्यांनी तयार होतं, उगवतं. म्हणून त्या निर्गुडाचं नाव आहे गंगावती. आणि त्या निर्गुडाला सुद्धा बेलासारखे 3 पानं असतात महाराज. म्हणून मला बेलपत्र आणून त्यांनी वाहण्याची क्षमता नाही, माझ्यात सामर्थ्य नाही. म्हणून त्यांनी बेलपत्र म्हणून मी निर्गुडाची पानं तुमच्या समोर वाहतोय, त्याचा तुम्ही बेल म्हणून स्वीकार करा. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही प्रत्यक्ष शिवशंकर आहात. मी दुबळा अर्चित असे भक्ती, बेल आणण्याचं माझ्या सामर्थ्य नाही. बोल जरी गंगावती, माझं बोलणं जरी त्याने निर्गुडासारखं असलं तरी सुद्धा स्वीकारलं की जे, तुम्ही त्याचा स्वीकार करा, अशी भावना मनामध्ये आहे. आणि श्रीगुरूंची स्वतःला दास म्हणून घेतात. म्हणे निवृत्तीदासू, कितीतरी ठिकाणी स्वतःला निवृत्तीदास म्हणतात. आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, असं त्यांनी निवृत्तीनाथांना विश्वात्मक देव त्यांनी समजतात. आणि ते प्रत्यक्ष विश्वात्मक देव माझे श्रीगुरू माझ्या समोर बसलेले आहेत. श्रीगुरूंविषयी आपल्या अंतकरणात किती आदर असला पाहिजे, कसा भाव असला पाहिजे, हे जर शिकायचं असेल तर ज्ञानोबरांकडून शिकावं महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्ञानोबरांकडून हे सगळं शिकण्यासारखं आहे. आपण ज्ञानोबरांचं चरित्र बारकाईने जर पाहिलं, हे कसं चाललंय, आता संक्षिप्त चाललंय महाराज. तोडकं मोडकं त्यांनी महाराज थोड्या वेळामध्ये जास्त सांगायचं काम चाललंय. जे 7 दिवसात सांगायचं ते 2 दिवसात पूर्ण होणार आहे आता. म्हणजे 5 दिवस त्यांनी अजून सांगितलं तरी पण पुरेल एवढं त्याच्यामध्ये चरित्र आहे. मग ते थोडक्यात मी तुमच्यासमोर अशा पद्धतीने सांगतोय. म्हणून तुम्ही पण मला सांभाळून घ्या, समजून घ्या. पण निवृत्तीनाथांची त्यांनी वंदना करून बोलायला सुरुवात केली आणि मंगल केलं महाराज. वस्तू निर्देश रूप मंगल. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्तीदासू अवधारी जोजे. असं त्यांनी महाराज स्वतःला निवृत्तीदास म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मनामध्ये असणारे जे भाव आहेत ते जसेचे तसे त्यांनी प्रगट केले. नव्हे त्याला जे सांगायचे राहिले ते सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने स्पष्ट करून दाखवले. म्हणून त्या ग्रंथाला त्यांनी महाराज नाव प्राप्त झालं भावार्थ दीपिका. ग्रंथ प्रगट झाला भावार्थ दीपिका. भाद्रपद शुद्ध षष्टीला त्यांनी अशा पद्धतीने हा ग्रंथ लिहून झाला. म्हणतात 6 महिन्याचा कालावधी त्यांनी लागला. अशी त्यांनी 18 अध्यायाची गीता आणि त्या गीतेवरचं त्यांनी अशा पद्धतीने भाष्य ज्ञानोबरांनी अशा पद्धतीने लिहिलं. भावार्थ दीपिका, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंदाची लहरच प्रगट केली. गीतेवर अलंकार चढवला आणि ज्ञानेश्वरी असं नाव ज्ञानोबरांनी लिहिलं म्हणून सांगितलं. म्हणून अशा पद्धतीने त्याला ज्ञानेश्वरी असं नाव त्यांनी प्राप्त झालं. सगळ्या जगामध्ये ज्ञान लुप्त झालं होतं. ते ज्ञान जगाच्या समोर प्रगट करण्याकरिता ज्ञानसूर्य प्रगट झालं होतं. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. म्हणून अशा पद्धतीने ते हित जगाला कळून देण्याकरिता प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार झाला होता. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. म्हणून त्यांनी पांडुरंगाचाच अवतार प्रत्यक्ष झालेला आहे. अशा पद्धतीने ज्ञानेश्वरीची रचना झाली. गुह्य असणारं ज्ञान प्रगट झालं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, असं त्यांनी सामर्थ्य ज्ञानोबरांमध्ये आहे. ग्रंथरचना झाली. आता तिथं त्यांनी बऱ्याच काळापर्यंत थांबले. तिथून पुढचा प्रवास अशा पद्धतीने करायचा आहे. रेडे महाराज बरोबरच आहेत. भावंड त्यांनी चाललेले आहेत. बरेच लोक बोळवण करण्याकरिता अशा पद्धतीने येत आहेत. ती रचना पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रवास भावंडांचा ब्राह्मणी गावाच्या दिशेनं झाला. ब्राह्मणी म्हणजे सोनई ब्राह्मणी असंच ग्रंथामध्ये बाबांनी लिहिलेलं आहे. सोनई ब्राह्मणी गावामध्ये आले. तिथं पुरातन त्यांनी हेमाडपंथी महादेवाचं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये भावंडांचा मुक्काम अशा पद्धतीने पडला. तिथून प्रवारा संगम नावाचं ठिकाण जवळ आहे. प्रवारा नदी आणि गोदावरी यांचा संगम आहे, त्याला प्रवारा संगम असं म्हणतात. निवृत्तीनाथ महाराज तिथं प्रवारा संगमामध्ये स्नान करण्याकरिता जाण्याची इच्छा करतात. भावंडांना तिथंच थांबायला सांगून ते स्नान करण्याकरिता निघून गेले. मार्गानं चालत असताना त्यांनी महाराज निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरांच्या समोर त्यांनी चर्चा करताना असं विचारलं, ज्ञाना, अरे जगाच्या उद्धाराकरिता साधना सांगितली, गीता सर्व लोकांच्या समोर त्यांनी अलंकृत करून ठेवली, ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका त्यांनी प्रगट झाली, हे सगळं झालं,
पण तुझा स्वतःचा अनुभव काय आहे ते मला सांगितलं नाही. म्हणून श्रीगुरूंनी अनुभव विचारला होता, मग त्यांना आपला अनुभव सांगितला पाहिजे असा विचार करून त्यांनी महाराज अशा पद्धतीनं आणि निवृत्तीनाथ महाराज स्नान करण्याकरिता गेलेले असताना त्याच ब्राह्मणी गावामध्ये थांबून आणि तिथं त्यांनी महाराज 10 प्रकरणं लिहिली. त्याला अमृतानुभव असं नाव अशा पद्धतीने दिलं. अमृतानुभवाची रचना झाली. पहिलं शिवशक्ती समावेशन नावाचं प्रकरण आहे. असे त्यांनी महाराज जीवनमुक्ताचा संवाद आहे. जीवनमुक्तांची त्यांनी ती ग्रंथरचना आहे. ज्ञानोबरांचे 3 ग्रंथ प्रसिद्ध आहेत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव 65. हे 3 ग्रंथ 3 कारणाकरता आहेत. ज्ञानेश्वरी सांगितली साधकांकरता, अमृतानुभव सांगितलं जीवनमुक्तांकरता आणि चांगदेव 65 सांगितली योगी पुरुषांकरता. असे 3 ग्रंथ झालेले आहेत. म्हणून अमृतानुभवाची रचना झाली शके 1212 कार्तिक महिन्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने हा ग्रंथ पूर्ण झाला. तिथं ब्राह्मणी गावामध्ये एक रेडा आहे, समोर दगडी रेडा तयार झालेला आहे. त्या रेड्याच्या पाठीवरती पादुका ठेवलेल्या आहेत. तिथं मुक्ताईचं मंदिर आहे, त्याच्या शेजारी निवृत्तीनाथांचं मंदिर आहे. तिथं मोठाचे मोठा एक विजयस्तंभ अशा पद्धतीने उभा राहिलेला आहे. असं त्यांनी दिव्य त्या ब्राह्मणी गावामध्ये पाहायला मिळतं. पण त्याचा पण अशा पद्धतीने वादच आहे. काही लोक म्हणतात अमृतानुभवाची रचना ही नेवाशातच झाली, काही लोक म्हणतात ब्राह्मणीच झाली. म्हणून त्यांनी आपल्याला त्या सगळ्या मुद्द्यांमध्ये जायचं नाही. ते मुद्दे डोक्यातही आणू नका. फक्त अमृतानुभव लिहून झाला एवढाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवा. मग तिथं त्यांनी आजही मुक्ताईचं मंदिर आहे. ती मुक्ताई त्या गावाची त्यांनी कुलदेवी आहे असं त्यांनी मानलं जातं. जसं आपल्याकडं मुक्ताईचे मंदिर आहे तशी त्या गावात सुद्धा मुक्ताईचं मंदिर आहे. असं त्यांनी दिव्य असणार ते स्थान आहे. पुढं रेडा आजही त्याची साक्ष देण्याकरिता बसलेलाच आहे. म्हणून त्यांनी महाराज 1811 त्यांनी महाराज ओव्या लिहिल्या. त्याच्यामध्ये 10 प्रकरण आहेत. असा अमृतानुभव ग्रंथ त्यांनी तयार झाला. यानंतर ज्ञानोबरांनी अनेक रचना केली, अनेक प्रकारची रचना केली. त्याच्यामध्ये अभंगांची रचना केली, गवळणींची रचना केली. असं म्हणतात त्यांनी महाराज योग वाशिष्ठ नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यावर पण लिखाण टीका अशा पद्धतीने केली, पण तो दुर्लभ आहे, तो मिळत नाही महाराज. तो त्यांनी सगळ्यांच्या समोर नाही. आपल्याला फक्त 3-4च ग्रंथ माहिती आहेत. 4-5 ग्रंथ माहिती आहेत. म्हणजे काय, ज्ञानेश्वरी माहिती आहे, अमृतानुभव माहिती आहे, चांगदेव 65 माहिती आहे, अभंगगाथा माहिती आहे, हरिपाठ माहिती आहे, गवळणी माहिती आहेत. एवढेच आपल्याला रचना सर्वांना माहिती आहे. बाकीचे त्यांनी ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध नाहीत. जो जो दिवस उगवला तो ज्ञानदेवे सफल केला. पदपदांतर कथेला तिने आत्माराम संतोषे असं वर्णन इथं त्यांनी केलेलं आहे. जो जो दिवस उगवला तो ज्ञानदेवे सफल केला. दिवस उगवला की तो सफल झाला. त्या दिवशी थोडं का होईना पण धर्मकार्य झालं पाहिजे महाराज. नाही तर सकाळी उठल्यानंतर स्नान केलं, थोडीशी पूजा केली, नाश्ता केला, डोळ्यावर तार आली, झोपले. चांगली झोप झाली, उठले, इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, जेवायची वेळ झाली, जेवल्यानंतर परत झोपले. परत जागे झाले. संध्याकाळी थोडीशी त्यांनी फेरफटका मारून आले, 4-7 टवाळ्या केल्या, परत भूक लागली, जेवायची वेळ झाली, जेवले, झोपले. तुम्हाला कळालं मी काय म्हणतो ते. असं करता करता सगळं जीवनसुद्धा संपून जाऊ शकतं. काय उपयोग झाला जन्माला येऊन? नुसतं जन्माला आले, जेवले, झोपले, 4-2 पोटापुरते रुपये कमवले, झालं आणि मेले. काय फायदा झाला असं जगून? खरं सांगा तुम्ही मला. आणि त्याच्यातच लोकांना फार पुरुषार्थ वाटतो महाराज. मस्त आपण फार चांगलं जीवन जगलो. काय चांगलं जगला? भगवंताचं चिंतन केलं नाही, भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास केला नाही. पोट भरायकरता तर कोणी जगतं रे. पोट भरायकरता तर कुत्रेसुद्धा जगतात. आणि ते आपल्यापेक्षा चांगलं पोट भरतात, चांगले गुटगुटीत असतात महाराज कुत्रेसुद्धा. आपला जीव जातो खाता पिता, पण ते मस्त त्यांनी धावून आल्यावर कळतं कुत्रं किती शक्तिशाली आहे म्हणून. महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. मग काय कौतुक केलं त्यांनी जगलो म्हणून. खाऊन पिऊन त्यांनी जगायकरता जन्म मिळालेला नाही. हा जन्म भगवत चिंतनाकरिता मिळाला. फार कमी दिवस त्यांनी ज्ञानोबराय आपल्यामध्ये चालत बोलत राहिले महाराज. ते आजही आहेत, ते गेले असं म्हणायचं नाही महाराज. ते कधी जाणं शक्य नाही महाराज. ते चैतन्य स्वरूप आहेत, ते कैवल्य स्वरूप आहेत, कैवल्य चक्रवर्ती आहेत. ते त्यांनी महाराज सर्व व्यापक आहेत. ते आपल्याकरिता त्यांनी समाधिस्थ होऊन बसले. आज आपण त्यांची चर्चा इथं करतो, इथून ते आपली चर्चा ऐकतायत महाराज. माझ्याकडे पूर्ण लक्ष त्यांचं आहे. माझ्या मनात अशी भावना असली पाहिजे, ऐकणाऱ्यांच्या मनात पण अशीच भावना असू द्या. ज्ञानोबराय त्यांचं लक्ष माझ्याकडे लागलेलं आहे. अशी भावना जर आपल्या पोटात असेल तर याच्यासारखं काय भाग्य आहे महाराज आपलं. फार महत्त्वाची गोष्ट आहे.
काय असेल रडगाणं त्यांनी आपलं जर गायचं असेल तर आई समजून ज्ञानोबरांच्या समोर सांगा. जसं सासरी फार कष्ट झाले की माहेरी गेल्यानंतर आईच्या समोर सगळा सासरवास सांगितला जातो, तसं ज्ञानोबरांना आई समजावून, आई समजून त्यांच्यासमोर आपलं त्यांनी सगळं जीवन व्यतीत आपलं त्यांच्यासमोर व्यक्त करून सांगावं. अशी आई आहे महाराज, विश्व माऊली, सगळ्या जगाची आई. कोण्या पुरुषाला माऊली म्हणलं जातं का महाराज? सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी महाराज माऊली ज्ञानोबरांना अशा पद्धतीने माऊली, अरे त्यांचं नाव जरी अशा पद्धतीने ठेवलं ज्ञानेश्वर कोणाचं तरी लोक त्यांना माऊली म्हणतात. हा महत्त्वाचं. काल आपण माऊलींचं अभिष्ट चिंतन केले की नाही, खंडागळे माऊली, त्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे, पण माऊली त्यांनी म्हणले. का बरं माऊली म्हणतात? त्याचं कारण नाव जरी ज्ञानेश्वर ठेवलं तरी त्या माणसाला लोक माऊली म्हणतात. हा, माऊलीसारखं अंतकरण असलं पाहिजे महाराज, हा महत्त्वाचा विचार आहे. माऊली नाव कितीही माऊली म्हणू द्या कोणाला, किती, पण अंतकरण माऊलीसारखं असलं पाहिजे, फार महत्त्वाची गोष्ट. माझ्यासारख्याचा त्यांचं वर्णन करण्याचा सुद्धा अधिकार नाही. काय त्यांनी बोलावं त्यांच्याविषयी, काय वानो आता नपुरे ही वाणी, त्यांच्याविषयी बोलणं सुद्धा, शब्दसुद्धा त्यांनी कमी आहेत. एकच करू शकतो आपण त्यांच्याविषयी, काय करू शकतो? मस्तक चरणी ठेवीत असे, बस. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं हेच आपलं त्यांनी कर्तव्य, तेवढंच आपल्याला जमू शकतं महाराज, आपण बाकी काही करू शकत नाही. पण अशा पद्धतीनं हे भावंड अतिशय दिव्य आहेत. अनेक प्रकारची रचना ज्ञानोबरांनी अशा पद्धतीने केली. निवृत्तीनाथांनी, सरपण काकांनी, मुक्ताईनं सुद्धा त्यांनी महाराज अनेक अभंगांची रचना केली. अशी अभंग रचना त्यांनी होऊ लागले. आता त्यांनी पुढील प्रवास सुरू झाला, म्हणजे ब्राह्मणी गावातून त्यांनी पुढे जाण्याकरिता निघाले. आता पुढचा प्रवास त्यांनी महाराज अलंकापुराच्या दिशेनं होता.